रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। अनुभवी आपल्याला मतदार या ठिकाणी आपण सर्वांनाच विचारण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार दादा, काय नाव? निमगावचे। आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या दृष्टीनं सध्या आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या कोणाची हवा वाटतं? शिवसेनेची म्हणजे कोणती नक्की? माऊली शेठ। का बरं माऊली शेठ का बरं जास्त वाटतं? माऊली शेठ आता धनुष्यमानात आले, शरद हवा आहे, माऊली शेठ आले, मग माऊली शेठ उभाटा गटात होती आणि उभाटा गटातून ते आता धनुष्यबाणात आले। मग जे उभाटा गटाचे मार्शलवाले जे कार्यकर्ते ते काही कुठे नाराज वगैरे आहे? काय नाही नाराज, सगळे आहेत। आणि मग त्यांनी तर शरदाच्या विरोधात काम केलं होतं। नाही करू दे ना, आता कसं आहे, माऊली शेठ सगळं शरद आदेश मानणार आहे, आम्ही शरदाचा आदेश मानतो, माऊली शेठ सगळं माऊली शेठचा आदेश मानतो, त्याप्रमाणे काम होतं। मग आता हे दोन्ही कार्यकर्त्यांची सांगड जमलेली आहे। सांगड आम्हाला काय रक्त एकच आहे ना, शिवसेनेचं रक्त आहे ना, अजून काय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले, शिवसेना एकत्र झाली। हे आपल्या तालुक्यात पूर्ण का फक्त जिल्हा परिषद? नाही नाही, तालुक्यातच झालेली आहे, काही अडचण नाही, शिवसेनेचं रक्त आहे, पुढं जाणार नाही। मला एखादं राजू शेठचं काम सांगू शकाल का बुवा? तो आपल्या परिसरात जो राजू शेठने एखादं तो काम एखादं मला कोणतं तरी सांगा बुवा, त्यांना का निवडून दिलं पाहिजे? राजू शेठला का निवडून दिलं पाहिजे? राजू शेठ हे गोरगरिबांचे नेते, नेतृत्व आहे, शरददादांच्या माध्यमातून अनेक कामं केलेली त्यांनी। आमचं जे अंतरगावा मंदिर आहे त्या रस्त्याकडे जायला काही दिवसापूर्वी रस्ता नव्हता, कच्चा रोड होता, अक्षरशः माझी जमीन आहे, माझी जमीन आहे, आणि तिथं गाड्या पाडल्या होत्या, त्यांनी मस्त आम्ही फोन केला राजू शेठला सांगितलं, दादाच्या माध्यमातून लगेच काम केलं। आज त्या रस्त्याला मला वाटतं दादा पहिल्या टर्मला आमदार होते त्यावेळेस राजू शेट्टी केलेले काम केले दादांच्या माध्यमातून। सिद्धी गणपती सुरुवातीला गणपती मंदिरामध्ये सभामंडप केलेलं आहे, भरपूर काम आहे। आता PSCसाठी फंड आलेला आहे, परत सहदाराच्यातून राजू शेठच्या दादाच्या माध्यमातून तिथं पण 50 ते 60 लाख रुपये पडलेले खंडोबा रोडसाठी काम आहेत भरपूर, आणि गोरगरिबांना मदतच आहे राजू शेट्टी काही। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की निमगावचे ग्रामस्थ आहे आणि तुमच्या निमगावतून पण एक उमेदवार आपच अर्ज दाखल झालेला आहे, कसं काय त्यांच्याबद्दल काय? नाही, जसं माऊली शेठ अन्याय झालं तसं त्यांच्यावर पण अन्याय झालेलाच आहे ना पक्षाकडून, काही नाही अडचण, केलंच पाहिजे ना त्यांनी। बरं, त्यांनी उभं राहिलंच पाहिजे। हो, मग तुम्ही निमगावची जनता जी आहे तुम्ही त्यांच्या मागे का माऊली शेठच्या मागे? नाही, आम्ही पक्ष बनवून धनुष्याच्या मागे। बरं, पक्ष म्हणून म्हणजे तुम्ही एक लिस्ट पाहिलं का? हो, मग माऊलीच का बरं बुवा? असं काही कारण असेल ना बुवा, काय त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत केलेली आहे? शेतकऱ्यांसाठी आहेत ना बदल, रात्री अपराधी शरद दादा असेल, माऊली शेठ असेल, पाळणारे नेते ना, आहेत ना बदल। काय अडचण येणार नाही तुम्हाला वाटतं? बरोबर, कारण तुम्ही या ना जरा पुढे या, कारण दिसतंय काय कसं काय सध्या हवं काय वाटतं? हवा हा शब्द आपण चुकीचं आहे। हवेपेक्षा महत्त्वाचा हा एक विकास। आता आपला जर भाग बघितला जुन्नर आंबेगाव, तर हा भाग एकदम म्हणजे सुपीक भाग आहे, पाण्याची व्यवस्था भरपूर आहे, लाईटीची व्यवस्था आहे, विद्युतची व्यवस्था भरपूर आहे, रस्ते भरपूर प्रमाणावर झालेले आहेत चांगल्या प्रकारे। आता 5 रस्त्याचं काम चालू आहे, तर मोठ्या प्रमाणावर शरददादा आमदार आहेत, आणि शरददादा आमदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून ते एक हुशार नेतृत्व आहेत आणि एकदम तळागाळात पोहोचलेले। आता शरददादांचं जर म्हणायचं झालं तर त्या अपेक्षा असताना लोकांनी संधी देऊन त्यांना अपक्ष आमदार निवडून आणले, त्याच्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेऊन एकनाथ शिंदे साहेबांसोबत भरपूर म्हणजे आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षाकडून तालुक्यामध्ये भरपूर कामं आणले। आणि सध्या आता तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला की मशालीचे कार्यकर्ते वेगळे, बाऊंडाचे कार्यकर्ते वेगळे आणि शरदाचे कार्यकर्ते वेगळे। कार्यकर्ते जरी वेगळे असले तर विचार मात्र एकच आहे, त्यामुळे आता वरच्या लेवलला काय होतं आहे काय नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं काय की ग्राउंड लेवलला गाव पातळीला आता हे पंचायत समिती इलेक्शन आहे,
जे जिल्हा परिषद इलेक्शन आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून रावीशेठ गाडगे उभे आहेत. पंचायत समिती सदस्याचं काम काय असतं की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत त्यांच्यामध्ये दुवा म्हणून पंचायत समिती काम करते. तर वेगवेगळ्या प्रकारची कामं मंजूर करून आणणे, ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गोष्टीवरती स्वतः ग्रामसभेत जाऊन ते लक्ष घालणे. एक प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समजा आता आपल्याकडे 10 गाव आहेत, पारगाव आहे, कावळपिंपरी आहे, त्याच्यानंतर बोरी आहे, शिरूर सुलतानपूर देखील आहे. तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना किंवा ग्रामपंचायतीच्या बॉडीला किंवा ग्रामपंचायतीला काही अडचणी असतील तर त्या अडचणी पंचायत समितीमार्फत काही कामं मंजूर करून आणणे, तर जिल्हा परिषदेला निधी देखील उपलब्ध करून देणे. तर स्थानिक पातळीवरती ह्या गोष्टी करणं हे पंचायत समितीचं काम असतं. तर माझ्या म्हणण्यानुसार रावीशेठ गाडगे यांचा युवकांसोबत अतिशय चांगला संपर्क असून क्रिकेटच्या माध्यमातून देखील रावीशेठ गाडगे यांचं भरपूर मोठ्या प्रमाणावर योगदान तरुण युवकांना असतं. सध्या तुम्ही पाहत असाल की भरपूर युवक एक म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी गाव टुर्नामेंट वगैरे होतात किंवा क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा होतात. आता निमगावसारख्या ठिकाणी क्रिकेट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती युवकांच्या म्हणजे सकाळी सुद्धा निमगावच्या रोज ग्राउंडवरती आजूबाजूच्या 5-6 गावाचे लोक पोरं सकाळी एक्झरसाईजने कामधंदा पाहून सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये रोज ग्राउंडवरती खेळण्यासाठी असतात. तर रावीशेठ गाडगे भरपूर वेळा पोरांना मुलांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस रुपये काय मदत असेल किंवा क्रिकेटचं किट वगैरे घेण्यासाठी काय मदत असेल किंवा क्रिकेटसाठी टी-शर्ट प्रिंटिंग वगैरे असेल त्यासाठी भरपूर वेळा मदत करतात. म्हणजे आता सगळ्यांना सांगायचं मला असं की वरच्या पातळीला काय पाहिजे स्थानिक पातळीवरती आपल्याला असा एक तरुण आणि एक हुशार नेतृत्व पाहिजे की आपण आपल्या अडचणीच्या काळामध्ये त्याला कॉल करू शकतो आणि तो आपल्यासाठी उपलब्ध राहू शकतो. की म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की आपण आपल्या ह्या काळात निवडणुकीच्या काळात अशा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे की इलेक्शन झाल्याच्यानंतर असा चुकीच्या उमेदवाराला निवडून नाही दिलं पाहिजे की आपल्याला त्याच्या बंगल्यात जाऊन आपल्या अडचणीसाठी त्याच्या बंगल्याचे उंबरेची जावे लागतील. हे भरपूर साऱ्या गोष्टी असतात की भरपूर लोकांना अडचणी असतात. पण काय होतं निवडून आल्याच्यानंतर यांच्या भरपूर नेते त्यांच्या गाड्याच्या काचा खाली होत नाही, त्यांच्या समस्या सुटते नाही. मग कोणत्या कार्यकर्त्यांबद्दल साहेबांपर्यंत जायचं म्हणजे कोणते पण साहेब असतील त्या साहेबांपर्यंत जायचं म्हणजे प्रॉब्लेम सुटले पाहिजे. जनतेचे जनतेचे भरपूर प्रॉब्लेम असतात. कुठं पाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील, कुठे एखाद्याला वैद्यकीय मदत हवी असेल, पुण्याला एखाद्या ॲडमिट असेल, एखादा ॲक्सिडेंट झाला. आता मी स्वतः माझा अनुभव सांगतो. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये. तर असं झालं की मला काही सुचत नव्हतं की आता ॲक्सिडेंट झाला मित्राचा पुण्याला कॉन्टॅक्ट करायचा. मी पहिला कॉल रावीशेठला कॉल केला. त्यांच्यामार्फत पेशंट रुबीला ॲडमिट होता. तर ते रुबीवाल्याने सांगितलं होतं की एवढे अमाऊंट आहे त्यावेळी तुम्ही डिपॉझिट भरून टाका, त्याच्यानंतर आम्ही पेशंट तुम्हाला आतमध्ये घेऊ. त्याच्यानंतर रावीशेठने शरदादांना कॉल केला. शरदादांनी तिकडे रुबी हॉस्पिटलला कॉल केला. त्यांनी सांगितलं की पेशंट आतमध्ये घ्या, पैशात काय आपण ते पाहू. पेशंटला ट्रीटमेंट झाली. पेशंटच्या याला म्हणजे डोक्याला वगैरे क्रॅक आलता आणि त्याच्यानंतर पेशंट महिन्याभर रिकवर पण झाला. म्हणजे विषय असा आहे की अडचणीच्या काळात पैसा सगळ्यांकडे असतो पण अडचणीच्या काळात तुम्हाला मदत महत्त्वाची. ती महत्त्वाची मदत रावीशेठ मार्फत आणि शरदारामार्फत आम्हाला भेटलेली, मी मला स्वतः वैयक्तिक भेटलेली. त्याच्यामुळे रावीशेठ गाडगे तरुणांच्या सगळ्यांच्या मनामध्ये पण आहे आणि एक हुशार नेतृत्व पण आहे, अभ्यास नेतृत्व आहे, संयम नेतृत्व आहे. आणि त्यांच्या मतदारसंघाला किंवा आपल्या गणाला बोरी बुद्रुक गणाला त्यांचा निवडून त्यानंतर भरपूर फायदा होईल. आणि सोबतच माऊली शेठची पण साथ आहे. माऊली शेठचा पण अनुभव भरपूर आहे, त्यांचा अनुभव भरपूर आहे. त्यांना ह्या सगळ्या कामाची जाणीव पण आहे आणि सगळ्या काय म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल कोणत्या अडचणी आल्याच्यानंतर कोणत्या उपाययोजना केली पाहिजे हे फक्त अडचणी लोकांसमोर आणून किंवा हो करतो म्हणून त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की तो त्या गोष्टीवरती काय उपाययोजना करता येतील किंवा शरदारामार्फत. म्हणजे माझं म्हणणं आहे की शिवसेना या पक्षाला सर्वांनी मतदान करून धनुष्यबाणासमोर बटन दाबून 5 तारखेला निवडून द्यावे. कारण इकडे माऊली शेठ भरपूर अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर रावीशेठ गाडगे तळागाळात पोहोचलेलं वैयक्तिक म्हणजे आता पक्षामध्ये आहेत आधीपासून जे शरदांच्या जवळचे आहेत निकटवर्ती 100% होते पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. तर रावीशेठला निवडून द्या. 100% सगळ्या युवकांनी आमच्या सगळ्या युवकांचं राजू शेठला भरपूर मोठं समर्थन आहे. कारण आमच्या अडचणीच्या काळात ते भरपूर आमच्यासोबत होते. मला विचारायचे आता तुमच्या निमगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यांनी आता रिक्षा चिन्हाचा प्रचार चालू केलेला आहे बुवा. पण आंदोलनाला रिक्षा तर शरदादांनी चालवली होती. मग बुवा त्यांची आत्मीयता घेण्याचा काही प्रयत्न किंवा असं काही चित्र आहे का बुवा त्यांनी स्वतःच यांनी घेतलं आहे का रिक्षा कसं नाही. पण तुमचा बुवा अंदाज तुम्हाला कसं वाटतंय अभ्यासाचा चिन्ह दादा पुढे या तुम्हाला आता या ठिकाणी जिल्हा परिषद लागली पंचायत समितीने जिल्हा परिषद कोणाला निवडून दिलं काय शिवसेना का बरं आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समिती
पंचायत समितीसाठी राजू शेटगडगेचे आता उभे आहेत. मग मला त्यांचं एखादं असं काम आहे का भाऊ तुम्हाला काही मदत केली नाही का भाऊ तुम्ही त्यांनाच का निवडून दिलं पाहिजे? कारण माझ्या मिळून झाला होता दिवाळीच्या टायमाला बरं तिथं परिचय सिरियस होती हॉस्पिटलमध्ये जायला त्या कशा पाठवा त्यांनी त्यांचा एक माणूस तिथं पाठवून शासकीयमध्ये त्यांनी आम्हाला पुरवली शासकीयमध्ये म्हणजे बुवा अशी काय नेमकी काय झालं होतं? गाडी उडवलं गाडी झालं पेशंट बरं आहे का? पेशंट बरा नाही पण त्यांनी मदत केली शरदारा सोनवण्याला फोन करून मदत शासकीयमध्ये त्यांनी पुरवली तर ती पोटी एक्सपायर झाली 15 दिवसात. नाही म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मदत लागली ती मदत राजू शेटगडगेची हो पुरवली. राजकीय हे शरदादांच्या मार्फत त्या शरदादांनी त्यांना आता संधी दिलेली म्हणून त्यांना निवडून दिलं का? बरं आणि मग इथं त्यांच्यावर सामाजिक सेवावर होते जरा मोठे उमेदवार असं जनतेत जरा हे केलं जातं नाही का? कसं काय त्यांच्या कसं काय राहतं? जनतेमध्ये कुठं जनतेमध्ये असतात त्यांनी पण छोटी मोठी भरपूर कामं केलेली आहेत. कुठलाही राजकारणाचा हे नसताना त्यांनी छोटी मोठी भरपूर कामं केलेली आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा यात्रा जत्रा उत्सव या माध्यमातून रवी शेटने भरपूर कामं केलेली आहेत आणि आम्हाला निवडून द्या हे मी मतदारांना आव्हान का करतोय तर वरती शिवसेनेची सत्ता आहे. जर सत्ता आहे तर निधी मिळणार आहे आम्हाला आणि त्या निधीतनं आम्ही लोकांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे प्रामाणिकपणे. जे पंचायत समितीला राजू शेट जे काय करू शकले मग मला निवडून म्हणजे पक्षाचंच पूर्ण काम करायचं का बरं असं आहे लोकांनी असं का त्यांनाच का मतदान करायचं? आता तुम्ही पूर्वी झालेल्या निवडणुका बघितल्या महानगरपालिका तिथं पण चित्र बदललं आहे तर इथं पण बदलणार. लोक सुज्ञ झालेले आहेत इथं पण चित्र नक्की बदलेल. तुम्ही कुठं असता? मी राजगुरुनगरला असतो आणि राजू शेठ चाकणला असतो. आम्ही भाऊ आहे. भाऊ तर आहेत पण आमचं मैत्रीचं घट्ट नातं आहे. म्हणजे एक मित्र निवडणुकीला उभा राहिला म्हणून आपण मैत्री पण जपलीच पाहिजे. मैत्री पण जपली पाहिजे आणि भाऊ आहेत माझे. मग तुम्ही एक जाणकार आहे थोडं पुढे मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. आता ही जी तरुणाई आपल्याला दिसती निवडणुका लागल्या त्यांचे थोडेसे काय कोणाची मतं असतील वेगवेगळी पण मी ज्याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता म्हणजे ते ज्याचं त्याचं काम करीतच असते. पण मला हे म्हणायचे निवडणूक झाले व हे गट संपले पाहिजे पुढे घरी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. आले एकत्र आलं जाणकार म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करा? काही नाही काय आपल्याला पक्ष एक जरा वेळ बाजूला ठेवून आता सत्ता कोणाकडे आहे आणि आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपण सत्तेमध्ये सहभागी होऊनच विकास करू शकतो. नाही पण आता आहे आणि आता पुढे आपणच ठरवणार आहे. मला हा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला निवडणुका लागल्या एक निवडणुका झाल्यानंतर हे जे गटतट आहेत ते कायम ठेवले पाहिजे का तरुणांनी एकत्र राहिले? नाही तरुणांनी आपल्या फायद्यासाठी एकत्र यायला पाहिजे. एक जाणकार म्हणून काय सांगाल बुवा त्यांनी रागद्वेष कुठेतरी दूर केला पाहिजे? नक्कीच दूर केला पाहिजे आणि कुठेतरी विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आणि तरुण चालतंय या ठिकाणी आपल्याला निमगावच्या ग्रामस्थांनी त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे.